नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. राकेश हा पकडला गेल्यानंतर आता अंजलीला फारच वाईट वाटत असतं की तिने इतके दिवस ईश्वरी आणि अर्णववरती किती प्रकारे आरोप लावले, त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही, या गोष्टीची खंत तिला सतवत असते आणि ती माफी मागू लागते अर्णवची, ईश्वरीची. अर्णवला ती म्हणू लागते की मी तुझ्याशी किती वाईट वागले, मला आई माफ करेल का? आईला किती वाईट वाटत असेल मी तुझ्याशी असं वागत होते, हे जेव्हा तिला कळेल तेव्हा ती मला माफ करेल का? मला ना ह्या सगळ्या गोष्टीची शिक्षा मिळायला हवी असं वाटते. मग ती स्वतः जाते आणि चाकू उचलते आणि तो चाकू स्वतःच्या हातावरती फिरवण्याचा ती प्रयत्न करते आणि म्हणू लागते, खरं तर मी जी चूक केली त्याची शिक्षा मला कोणी देणार नाही माहिती आहे, मी माझी शिक्षा स्वतःच घेऊन घेते असं म्हणत ती स्वतःच्या हातावर चाकू ठेवते आणि म्हणते, मी खूप वाईट वागले, मी कधीच तुझं ऐकलं नाही अर्णव, ह्या गोष्टीमुळेच तुम्हाला माझा किती त्रास झाला असेल, तुम्ही मला किती समजवत होते, मी तुमच्या 1 मिनटंसुद्धा विश्वास ठेवला नाही, माझ्या सख्या भावावरती विश्वास ठेवला नाही, ह्या गोष्टीचं मला वाईट वाटते असं म्हणत मी माझं जीव देते, मी संपून टाकते स्वतःला, हीच माझी शिक्षा असं म्हणत ती स्वतःला त्रास करून घेत असते. आता इथे अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, ताई थांब, स्वतःला एवढा त्रास करून घेऊ नको, तुझी यात काहीही चूक नव्हती, तू या सगळ्या गोष्टीत अडकत गेलीस गं ताई, तू तुझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला, ही तुझी चूक नाही गं, तू खरंच मनापासून तिच्यावर प्रेम केलं, समोरच्याने तुला समजून घेतलं नाही. आता इथे इतका स्ट्रेस आलेला असतो ना अंजलीला, त्याच्यामुळे तिला गरगरल्यावानी होतं आणि तिथेच ती बेशुद्ध होते. पटकन अर्णव तिला पकडतो आणि आकाश अर्णव दोघंजणं मिळून तिला खोलीमध्ये घेऊन जातात. आता खोलीत घेऊन गेल्यानंतर सगळेजण निघून जातात. मात्र आता वल्लवी विचार करत तिथे उभी असते, मनातल्या मनात विचार करत असते की राजेश नावाचा काटा माझं काहीही न बिघडवता आणि मला जास्त मेहनत न करता तो मला ह्या घराबाहेर काढता आला, खरंच किती चांगलं झालं, माझं नशीबच बलवत्तर म्हणायला हवं. आता ही प्रॉपर्टी मला चांगल्या प्रकारे स्वतःच्या मुलाच्या नावावर करून घेता येईल. आता इथे अंजलीला तपासण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर मग सगळं काही चेक करतात. डॉक्टरांना आता सगळेजण विचारू लागतात, काय झालं आहे अंजलीला? डॉक्टर म्हणू लागतात, खरं तर पेशंट सिरियसच म्हणावं लागेल, कारण तिचं BP खूपच जास्त ड्रॉप झाला आहे. अगदी तुम्हाला सांगायचं तर आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलाइज करायला हवं, जर तुम्ही घरात काळजी घेऊ शकणार नसेल तर. आणि यांना आता इथून पुढे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आपण देऊ शकणार नाही आणि त्यांना जर अशी चिंता किंवा काही वाटलं ज्याच्याने त्यांची BP शूटआउट झाली तर त्यांचा जीव धोक्यात जाऊ शकतो. त्याच्यामुळे खरंच तुम्ही घरी काळजी घेऊ शकाल का पेशंटची? नाहीतर आपण आता तिला हॉस्पिटलाइज करून टाकूया. तर इथे अर्णव म्हणतो, नाही, आम्ही तिची खूप काळजी घेऊ, अजिबात टेन्शन घेऊ नका. बरं, डॉक्टर म्हणतात, तुम्ही मग काळजी घेणार असेल तर मी गोळ्या लिहून देते, त्या गोळ्या व्यवस्थित तिला वेळेत देत जा आणि तिची काळजी घ्या आणि काहीही वाटलं ना अगदी अर्ध्या रात्रीसुद्धा मला कॉल करून बोलवा, मग मी लगेच इथे येऊन त्यांचे चेकअप करेन. आता डॉक्टरांनी सांगितलेले सगळे पथ्य, सगळ्या गोळ्या, औषधं, सगळे माहिती आता इथे ईश्वरी सगळं समजून घेते. डॉक्टर गेल्यानंतर आता आजी आपल्या अंजलीच्या जवळ जाऊन बसते आणि म्हणते, हे काय होऊन बसलं आपल्या अंजलीच्या आयुष्यात? काय विचार केला होता आणि काय घडलं? तिच्या नशिबी हे असे भोग का यावे? माझ्या अंजलीने कधी कुणाचं वाईट केलं नाही, तिच्याच बाबतीत असं का घडावं? असं म्हणत आजी तिथे खंत व्यक्त करत असते. आता अर्णव म्हणू लागतो की आजी तू जास्त काळजी करू नको, आज जेवढं घडलं प्रकरण त्याने सगळ्यांना खूप स्ट्रेस आला आहे. आता एक काम करा, अंजलीजवळ मी आणि ईश्वरी थांबतो, तुम्ही सगळेजण जाऊन आराम करा, कपडे वगैरे चेंज करा. आणि मामा पण म्हणतात, खरं आहे हे सगळं, अंजलीला ह्या सगळ्या ट्रॉमामधनं बाहेर पडायला भरपूर वेळ लागणार आहे, आपल्याला तिची भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आता आपलं एकच लक्ष की आपल्याला अंजलीचं काळजी घेणे, एक करून प्रत्येकाने मेहनत करायची आहे अंजलीला सांभाळण्याची, तिचं मन राखण्याची. तर सगळ्यांना आता आरामाची गरज आहे, आता आपण जाऊया, आता ह्या दोघांना इथे राहू दे, नंतर आपण अंजलीची काळजी घेऊ, मग हे दोघंजण आराम करतील. अंजली जवळ आता ईश्वरी बसते, बाळाची पण काळजी घेणार ती आणि इथे अंजलीताईची पण. इथे खरं तर तिला फार वाईट वाटत असतं की काय होऊन बसलं, काय करायला गेले, खरंच खूप मनापासून तिने प्रेम केलं, त्याची शिक्षाच तिला मिळाली आहे असं वाटू लागलं आहे आता ईश्वरीला. आता सकाळी सकाळी आजीला टेन्शनमुळे खूपच जास्त त्रास होऊ लागलेला असतो, डोकं गरगरल्यासारखं होत असतं. आता गोळी खाल्ल्याशिवाय पर्याय नाही आणि तिच्या नेहमीच्या गोळ्या ज्या असतात ना त्या तिच्या नेहमीच्या जागेवर नसतात, तर आजी गोळ्यांची शोधाशोध करत असते आणि ईश्वरीला जोरजोरात हाका मारू लागते. तर तिथे नम्रता येते आणि म्हणते की आजी मला सांगा, तुम्हाला काही हवं असेल तर मी तुम्हाला देते,
पण आजी म्हणते की तुला नाही कळणार मला काय हवं आहे, तर तू ईश्वरीलाच पाठव. इथे ना नम्रता खूप छान काळजीपोटी म्हणत असते की आजी मला सांगा, मी देते तुम्हाला शोधून, काळजी नका करू. मग आजीला गोळ्या हव्या असतात, तर इथे त्या गोळ्या सापडत नसतात नम्रताला. सगळी ड्रॉवर, सगळी कपाटं, सगळं काही शोधून काढलेलं असतं. त्या काही केलं तिला मिळेना. आजी तिच्यावर जोरात चिडते. खरं सांगू का, तू ना जास्त इथे उचापत्ती करूच नको. तुला इथे काय कुठे ठेवलं काहीच माहीत नाही. तू एकदम नवीन आहे ह्या घरामध्ये, आणि ना आम्हाला काय हवं काय नको हे सगळं ना ईश्वरीला माहिती आहे. त्यामुळे ईश्वरी हे सगळं काही मला बरोबर लगेच शोधून देईल. तू एक काम कर, माझ्यासाठी वाटलं तर ना नाश्ता बनव, चहा बनव, पण इथून जा बाई तू आणि इथे ईश्वरीला पाठव. खरं तर थोडासा अपमानच वाटतो इथे नम्रताला, की मी इतकी मदत करण्याचा प्रयत्न करते ना, आजीला फक्त ईश्वरीचंच कौतुक वाटतं, ईश्वरीच करते, माझ्या एवढ्या मेहनतीचा काहीच उपयोग नाही. तरी पण नम्रता म्हणत असते की आजी वाटलं तर मला ते गोळ्यांची नावं देतं का, मी ऑनलाईन मागवते. आजी म्हणते माझ्याकडे एवढा वेळ नाही, प्लीज तू ना ईश्वरीलाच पाठव, तिलाच माहिती आहे सगळं. आता किचनमध्ये आल्या ईश्वरीला पाहिल्यानंतर नम्रता विसरून जाते आणि नम्रता तिकडचेच गप्पा मारू लागते की ताई बऱ्या आहेत ना, तुझी रात्री झोप झाली की नाही, बाळ रात्रभर रडत होतं. तर इथे अंजली ताई बरी आहे, ती झोपलेली गोळ्या घेऊन, असंही नम्रता सांगते. आणि बाळाने रात्रभर खूप त्रास दिला, खूप रडत होतं, पण आम्ही त्याला सांभाळलं आणि मॅनेज केलं, असंही ती सांगते. तर इथे ईश्वरी म्हणू लागते की तू थांबतेस का किचनमध्ये, नाश्ता बनव, तोपर्यंत मी जाऊन अंजलीताई काय करताय पाहून येते, त्यांच्याकडे एक चक्कर मारते. तर नम्रताला आठवतं की आजीच्या गोळ्या द्यायच्या बाकी आहे. तर ती म्हणते की आजीच्या गोळ्या सापडत नाही, आजी तुला फार आवाज देत होती, तर तू जाऊन आजींच्या गोळ्या बघून ये. तर इथे ईश्वरी म्हणते हो हो जाते मी. ईश्वरी जाते आजींच्या खोलीमध्ये गोळ्या आजींना देण्यासाठी. आणि इथे त्याच वेळेला एकांतात ईश्वरी नाही आहे ह्या गोष्टीचा फायदा घेत नम्रतेचे कान भरण्याचा प्रयत्न आता करण्यासाठी वल्लवी तिच्याकडे येणार असते. आता इथे ईश्वरीला आठवतं की किचनमध्ये काय वस्तू कुठे ठेवल्या ह्या नम्रताला माहीत नाही. तर ती तिला सांगू लागते कोणत्या बॉटलमध्ये, कुठल्या डब्यामध्ये काय काय आहे आणि कुणाकुणाला आत्ता काय काय द्यायचं आहे, त्याची तयारी सगळी काही माहिती पटापट इथे ईश्वरी नम्रताला सांगू लागते. आणि कुठल्या खाण्यात काय आहे, कुठल्या गोष्टी आता बनवायच्या आहे, ते सगळी माहिती आता इथे सांगितल्यानंतर ईश्वरीला नम्रता म्हणते अगं मला आता तू सांगितलेलं सगळं कळलं आहे आणि मी तुझी मोठी बहीण आहे, मला माहिती असतं तुझं काय काय प्लॅन आहे, मी तसं सगळं करते, तू काळजी करू नको, तू तुझी पण काळजी घे, तू सगळ्यांची काळजी तर घेतच आहे आणि तू आराम करायला हवं, वाटलं तर थोडा वेळ आराम पण कर. तर इथे ईश्वरी म्हणते आराम वगैरे काही नाही, आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट छकुली आणि अंजलीताई ह्याच दोघीजणी, तर आलीच मी आजीच्या गोळ्या देऊन, असं म्हणत इथे ती बाहेर जाते. आणि आता इथे खरं तर मनात विचार करत असते वल्लवी की ह्या दोघी बहिणींमध्ये फूट पाडायची खरं तर खूप मोठी संधी आहे. यांच्यामध्ये जेव्हा फूट पडेल, यांच्यामध्ये जेव्हा भांडणं होईल, त्या गोष्टीचा आपल्याला फायदा करून घेता येईल आपल्याला प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. आता ईश्वरी आणि अर्णव खूप एकमेकांजवळ आलेले, या दोघांना वेगळं करण्यासाठी इथे वल्लवीकडे पर्याय काहीच नाही आहे, फक्त नम्रता ही एकच हत्यार आहे जे वापरून ईश्वरी आणि अर्णवमध्ये तिला फूट पाडता येईल आणि त्या दोघांची भांडणं वगैरे यांचा फायदा घेऊन आणि आकाशच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करून घ्यायची. कारण इतकी वर्ष तिने सांभाळ केला त्या दोघांचा, तो कशासाठी, तर ह्या प्रॉपर्टीसाठीच ना. तर प्रॉपर्टी मिळवायची असेल तर आत्ता ह्या क्षणाला हे एकच पर्याय, ह्या दोघींमध्ये फूट पाडणं, यांच्यातल्या भांडणाचा फायदा घेऊन अर्णव आणि ईश्वरीची भांडणं लावून ही सगळी प्रॉपर्टी मिळवणं. आणि त्यातली त्यात राजेश नावाचा काटा आपला अडथळा होता ह्या घरामध्ये, प्रॉपर्टीचा हिस्साच मागायला तो उभा राहत होता, तोही न कळतपणे निघून गेला आहे. किती छान झालं आहे सगळं, आता मनासारखं वल्लवीचं चाललं आहे. आता वल्लवीला आता सुरुवात करायची आहे ईश्वरी आणि नम्रता ह्या दोन बहिणींमध्ये भांडणं लावायची. झालं त्याप्रमाणे ती आता निघाली आहे तिचं ध्येय घेऊन भांडणं करवण्यासाठी. तर आता आपल्याला पुढे वल्लवीचे प्रयत्न खरंच यशस्वी होतील का आणि ते झाले तर काय होईल हे सगळं पुढेच पाहायला मिळणार आहे. पण आत्ता तिचे प्रयत्न जे चालू आहे ते भांडणं लावण्याचे, ते तरी यशस्वी होत नाही. कारण ज्यावेळेला नम्रताला वल्लवी म्हणते की काय झालं आहे, तू काय करते आहे, तर इथे
नम्रता म्हणते नाश्ता बनवते, तर ती म्हणते तू एकटीच बनवती, ती मॅडम कुठे गेली? तिला तर किचनमध्ये छान काम करायची हौस असायची. आता तू आल्यापासून तिने तुलाच सारखं उभं केलं आहे, म्हणजे काय तू काय मोलकरीण बनतेस का या घरातली? तिने काम नको करायला का? तू नवीन आहे, तुला इथे काय माहिती नाही, तर तिने सांगायला इथे उभं राहायला हवं ना. तर इथे नम्रता सांगू लागते की माझी बहीण कशी आहे आणि काय हे सगळ्यात जास्त मला ठाऊक आहे, आणि तिने मला काम सांगितलेलं नाही. उलटं मीच तिला म्हणाले की तू जा आराम कर, हे बाकीचं सगळं काय मी हँडल करते. तर इथे चोख उत्तर वल्लवीला आपल्या नम्रताने दिलं आहे, आणि माझ्या बहिणीची बाजू मीच घेईल, तिला समजून मीच घेईल असं म्हणत आम्ही दोघी लहानपणापासून एकच याच्यात लहानचं मोठं झालं, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे आम्ही एकमेकींचा स्वभाव चांगला ओळखतो. तर ती माझा फायदा घेत नाही आहे, तर मीच तिला आराम करायला जा इथून असं सांगत काढून दिले. असं म्हटल्यानंतर वल्लवीला आता काय बोलावं असं झाले. पण वल्लवी म्हणते तुला वाटत असेल की मी तुझ्या बहिणीबद्दल गोड 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 बोलावं, पण माझ्याकडनं ते गोड गोड बोलणं शक्यच नाही, कारण तिचा खरा चेहरा हा मला माहिती आहे. मी तुला दाखवण्याचा प्रयत्न करते, तो तुला पाहायचा नसेल तर ठीक आहे, तू नको पाहू, तुझंच नुकसान आहे त्याच्यामध्ये. राब राब राबायचं ह्या किचनमध्ये तर राब, तिची मोल करीन तूच बन, असं म्हणत वल्लवीने छान प्रकारे तडकाच दिला आहे आपल्या नम्रताला. आता नम्रता ह्या गोष्टीतून काय शिकते आणि काय नाही हे आपल्याला पुढे पुढे पाहायला मिळणारच आहे. तर आता सगळेजण नाश्त्याच्या टेबलवरती जमा झालेले असतात. सगळ्यांना आपली नम्रता आपुलकीने नाश्ता वाढत असते. सगळ्यांना तो नाश्ता ती स्वतः वाढते. इथे आकाशला फार भारी वाटत असतं की आपली बायको सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांना नाश्ता देते वगैरे. आजी येते तर आजीला इथे ईश्वरी गोळी पण आणून देते, नाश्ता पण खायला सांगते. तर इथे नम्रताला आजी म्हणते ना, बघ तुला गोळ्या सापडल्या नाही, ईश्वरीला माहिती होत्या कुठे, तिने बरोबर आणून दिल्या. तर इथे तिला थोडंसं वाईट वाटतं की इथे नेहमीप्रमाणे इथे ईश्वरीचंच कौतुक होते, आपलं कोणी करत नाही. तरी पण हसून ती सगळं जिरवते. ईश्वरी म्हणू लागते की ताई मी तुला सगळं काही कुठे काय दाखवून देईल, मग पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, तुला पण ठाऊक असेल कोणाची गोळी कोणाचं काय कुठे. तर इथे नम्रता म्हणते हो चालेल ना, मी शिकेन नक्की. आता इथे सगळेजण नाश्ता करताय, तर अंजलीताई नाश्त्याला नाही ह्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. नेहमीप्रमाणे राकेशचं नाव तिथं निघतं. राकेशमुळं आपल्या अंजलीला खरंच काय काय भोगावं लागतं ह्या गोष्टीचा विषय चालू होतो. तर अर्णव पण तिथे नाश्त्याला येतो, आणि अर्णवने जेव्हा हा विषय ऐकला तर तो सगळ्यांना म्हणू लागतो की इथून पुढे ना त्या माणसाचं आपल्या घरामध्ये अजिबात नाव घ्यायचं नाही, कोणी त्याचा विषय साधा काढायचा नाही. आपण आता इथून पुढे फक्त आपला विचार करायचा. आणि राहिला विषय आपल्या ताईचा, तर आपल्या ताईला सांभाळायला आपण एवढे सगळेजण आहे. तिच्या बाळाची काळजी इथे आजीला वाटत असते की तिचं एवढं आयुष्य आहे, तिचं बाळ आहे पदरात, ते घेऊन ती कुठं जाईल, कसं करेल. तर अर्णव म्हणू लागतो की आजी मी आहे ना, काही काळजी करायची नाही, आणि त्या माणसाचा विचार तर अजिबातच करायचं, नावसुद्धा घ्यायचं नाही साधं त्या माणसाचं. बरं, आता इथे सगळेजण तो विषय बाजूला सोडून काळजी करत असतात अंजलीची. तर अंजली झोपलेली आहे, तर ईश्वरी सांगते की त्यांना गोळ्या दिल्या आहे, ते आता झोपलेल्या आहे, काही काळजी करू नका. तर इथे बोलता बोलता बऱ्याचशा गोष्टी अशा बोलताना अंजलीविषयी बोलल्या जातात, राकेशविषयी बोलल्या जातात की कसा माणूस होता, आपण कसं त्याच्या जाळ्यात अडकलो, आपल्याला वाटायचं आपल्या अपंग मुलीशी त्याने लग्न केलं, किती मोठ्या मनाचं आहे, पण त्याचा डोळा आपल्या प्रॉपर्टीवरती होतं हे एक क्षण पण आपल्याला कसं जाणवलं नाही, त्याचा खरा चेहरा आपल्याला खरंच का कळला नाही, त्याचं खरं रूप काय आहे. तरी ते सगळ्यांना ह्या गोष्टीची खरंच खंत आहे की आपण त्याला इतके दिवस ओळखू शकलो नाही, इतके वर्ष तो आपल्याकडे होताना आपण त्याला पकडू पण शकलेलो नाही की हा कुठेतरी खोटं बोलते वगैरे. पण आता अर्णव म्हणतो की आता सगळे विषय बंद करू, स्टॉप, आता इथेच, इथून पुढे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही, आणि कसल्याही प्रकारे मनाला वाईट वाटेल असं दुःखही स्वतःला करून घ्यायचं नाही. सगळेजण आता नाश्ता करा बरं, असं अर्णवने सांगितल्यानंतर ईश्वरीच्या मनात येतं की मी एकदा अंजली ताई काय करते ते पाहूनच येते. त्या झोपलेल्या तर होत्याच, पण उठल्या की नाही तेही पाहते. तर ती पुन्हा खोलीमध्ये जाते. सगळेजण इथे नाश्त्याच्या टेबलवरती बसून नाश्ता करतात, मग दुसऱ्या गप्पा चालू होतात. छान त्यांचं माहोल बनलेला आहे, नवीन नवरी सगळ्यांना नाश्ता वाढते वगैरे. तर इथे आपल्याला जेव्हा ईश्वरी खोलीत जाते अंजलीच्या, तर अंजली राजेशची एकूण एक गोष्ट कपाटातून काढून बाहेर फेकत असते, आणि तिचं ते रुद्र अवतार पाहून आपल्या ईश्वरीला भीती वाटते. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न ती करते, पण
अंजली काही केलं थांबायला तयार नाही, इतक्या वाईल्ड झालेली असते ती, प्रत्येक गोष्ट धरून धरून फेकत असते. आणि ईश्वरीला ती अजिबातच ऐकेनाशी होती. तेव्हा ईश्वरी जोरजोराने मग सगळ्यांना आवाज देऊ लागते की इकडे या, लवकर या, अंजलीताई बघा ना, ऐकत नाही वगैरे वगैरे. तर सगळेजण धावत पळत आता खोलीकडे आलेले असतात. अंजलीचा तो रूप, ते अवतार, तिचं ते रडणं, खरं तिला ते झेपतच नाही की काय होऊन बसलं. कालपर्यंत किती स्वप्न पाहत होतो आणि आज झोपेतनं उठावं आणि स्वप्न संपावं, तसं होऊन बसलं आयुष्य. काय करायचं पुढे ह्या आयुष्याचं, ह्या गोष्टीची पण तिला काळजी आहे. ह्या मुलीचं काय करू मी, कशी काय त्या माणसाच्या प्लॅनमध्ये अडकले, त्याच्या जाळ्यात कशी काय अडकले, मी खरं रूप का त्याचं ओळखू शकले नाही. इतकी वर्ष तू माझ्याशी खोटं बोलत होता आणि मी त्याला ओळखूच शकले नाही. एवढं आंधळ प्रेम मी कसं काय केलं, असं म्हणत स्वतःला ती त्रास करून घेते. जोरजोरात रडत असते. चिंटूची ती माफी मागत असते की मी तुझ्यावर सुद्धा विश्वास ठेवला नाही, तुला सुद्धा मी काय काय केलं, काय काय बोलली, ह्या गोष्टीचं पण ती खंत व्यक्त करते. अर्णव मात्र आता निशब्द होतो आणि अंजलीकडे पाहत असतो. अंजली मात्र आक्रोश करत असते की मी माझं आयुष्य पुढे कसं काढू, काय करू, आणि ह्या सगळ्या वस्तू माझ्या डोळ्यासमोरून पहिले काढा. त्या माणसाचं नावसुद्धा मला पाहायचं नाही, ऐकायचं नाही, असं म्हणणं स्वतःला त्रास करून घेणाऱ्या अंजलीला आता इथे अर्णव शांत व्हायला सांगतो आणि म्हणतो आता तुझी तब्येत महत्त्वाची आहे, तर तू फक्त शांत हो आणि पुढे काय करायचं काय नाही, मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव. तुझा भाऊ चिंटू इथे तुझ्यासाठी कायम आहे आणि राहणार. बघ इथे सगळेजण तुझ्या काळजीत आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यांकडं पहा, तू शांत हो, असं म्हणत तिला तो प्रयत्न करतो. पण इथे अंजली इतकी रडत असते. तिची जर BP शूट आऊट झाली, पुन्हा एकदा तिला जर त्रास झाला तर तिचा जीव जाऊ शकतो, या गोष्टीची आता काळजी सगळ्यांना वाटत असते. तर अर्णव तिला शांत करण्यात यशस्वी होतो. आपल्या बहिणीशी तो शांतपणे बोलू लागतो. ती त्याचं ऐकू लागते, ती ऐकत असते. आणि आज चिंटू म्हणत असतो की इथून पुढे तुझी आणि बाळाची काळजी मी घेणार आणि बाळाला बाप किंवा आई या गोष्टीची कमी कधीच जाणवू द्यायची नाही. आपण एक बाप म्हणून मी तिच्यासाठी कायम तिच्या पाठीशी असणार. इथून पुढे फक्त आता ती आपली जबाबदारी राहील, माझी जबाबदारी राहील, मी पुढे तिचं काय करायचं पाहिल. आता तुझं आयुष्य सावर, ह्या सगळ्या धक्क्यातनं बाहेर पड, याच्यासाठीच आम्ही तुझी काळजी घेतो आहे ना. तू आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे ताई. आमच्या आयुष्यात माझ्या आईच्या जागेवर तू आहे. मला आईनंतर तू जर नसली तर माझ्या आयुष्याचं काय उपयोग, असं म्हणत दोघं बहीण भाऊ रडू लागतात आणि शांत होतात. पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळेल ईश्वरी ना आता पुन्हा त्याच गोष्टीवर पोचली आहे. आता हे सगळं राकेशचं प्रकरण मिटलं आहे, पण अजूनही बाबांना आणि माझ्या आईला अडकवणारी व्यक्ती सापडलेली नाही आहे. ती अजूनही आपल्यामध्ये वावरते. ती व्यक्ती कोण असावी, तिचा शोध आपण लावायला हवा, अशी ईश्वरीने बोलून दाखवलेली गोष्ट अर्णवला पण पटते. अर्णव पण आता त्या गोष्टीचा पुन्हा एकदा सोक्षमोक्ष लावण्यासाठी प्रयत्न करणार आणि ती गोष्ट शोधण्याचाही तो प्रयत्न करणार. दोघं मिळून आता त्या गोष्टीपर्यंत कसे पोचताय हे सगळं पाहणं खरंच रंजक ठरणार. वल्लवीला तर मात्र वाटतंय की प्रॉपर्टी मिळवावी, कसं तर नम्रताच्या माध्यमातून भांडणं लावून सगळं प्रॉपर्टी आपलं नाव करून घ्यायचं. वल्लवीने नम्रताला तर भांडवल आपलं हत्यारच बनवले. आता इकडे पाहायला मिळते की घरामध्ये सायरन वाजू लागतो, आग लागलेली असते. पण मग आग कुठे लागली, तर इथे नम्रताच्या लक्षात येतं की अंजलीताईच्या खोलीतनं आगीचे लोट येत आहे, धूर येतो आहे. तर सगळेजण त्या दिशेने धावू लागतात. बहुतेक अंजलीने स्वतःच्या जीवाचं काही करून घेतलं असावं का. चला तर मग आपण पुन्हा भेटू.